मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजनेची KYC नक्की कशी आहे, प्रोसेस कशी करायची आहे, ही सगळी स्टेप बाय स्टेप माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओला नक्की स्किप करू नका. आणि कोणत्या टायमिंगला तुमची KYC एकदम सक्सेसफुल होऊ शकते हे पण सांगितलेलं आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जे पण नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यासाठी नक्की बेल आयकनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्की हा ऑनलाईन प्रोसेस काय आहे ही पूर्ण पद्धतीने आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे. त्याच्यासाठी ही साईट आहे आणि ह्या साईटवरती गेल्यावरती तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिलेल्या कॅफेच्या इथे टाकणं गरजेचं आहे. कॅफेच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे OTP पाठवा, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. आता दिलेला जो OTP आलेला असेल आपल्याकडे तो इथे आपल्याला टाकण्याची गरज आहे. OTP टाकल्यानंतर समाविष्ट करा. इथे तुम्हाला जे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक, मग तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असाल तर नवऱ्याचा आधार क्रमांक, वडिलांचा आधार क्रमांक. तिथे जो दिलेल्या कॅफेच्या आहे आणि मी सहमत आहे आणि OTP पाठवा. इथे अनेबल टू सेंड OTP आलेला आहे. परत रिफ्रेश करून पुन्हा एकदा आपण ट्राय करून बघूया. समाविष्ट केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल. पुढचा जो मेसेज येतो त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जे वडिलांचे नाव आहे व पतीचे नाव आहे ते येतं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जात हे करायचं असतं.
त्याच्यानंतर जर तुमच्या कुटुंबातील सदस्य काही सरकारी कर्मचारी वगैरे असतील आणि पेन्शन घेत असतील तर होय लिहा, जर नसतील तर नाही लिहा. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला हाच लाभ घेतात, तर त्याच्यासाठी पण होय लिहा, समाविष्ट करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. जे आता तुमची KYC कंप्लीट झालेली आहे. ही जी KYC प्रोसेस आहे ती शक्यतो तुम्ही 5:30 ते सकाळी 7:30च्या टायमाला करा. त्यावेळेला OTP खूप फास्ट मिळतात. बाकीच्या वेळेला केल्यास OTP खूप स्लो मिळतात किंवा एरर येते. त्याच्यामुळे सकाळीच करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.